मंडळी नमस्कार. तुम्हाला हा जो माझ्या हातामध्ये हा जो बेडूक दिसतो आहे हा एक खूप विशेष आणि इंडेंजर्ड म्हणजे ज्याची प्रजाती अजून काही वर्षामध्ये नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे, तो हा बेडूक आहे. आणि ह्याला इंडियन मार्बल्ड फ्रॉग म्हणजे आपली जशी गोटी असते, आपली काचेची गोटी, त्याला जसं आतमध्ये एक प्रकारे रंग असतो तशा प्रकारे ह्याच्या अंगावरती रंग आहेत. आणि ह्याला डॉटेड फ्रॉग असं सुद्धा म्हणतात, डॉटेड मार्बल्ड फ्रॉग असं सुद्धा त्याला म्हणतात. हे तुम्हाला कदाचित व्हिडिओमध्ये दिसत असतील. तर ह्याच्या अंगावरती हे असे उंचवटे ते बघा, असे छोटे 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 फोड आल्यासारखे. आणि हा आता बऱ्यापैकी शांत बसलेला आहे आणि हा खूप छोटा बेडूक आहे. पण ही त्याची मॅक्सिमम साईज आहे. ह्या काही फार मोठी साईज अजून काय फार मोठा होत नाही असं म्हणतात. ह्या बेडकाविषयी खूप कमी माहिती तुम्हाला सगळीकडे इंटरनेटवर किंवा जगामध्ये सगळीकडे मिळेल. पण हा बेडूक आपल्या इकडे, कारण आपण सह्याद्री रांगेच्या जवळ म्हणजे वेस्टर्न घाट्स ज्याला म्हणतो, त्या वेस्टर्न घाट्सच्या जवळ असल्यामुळे आपल्याकडे हा बेडूक फक्त हा वेस्टर्न घाट्समध्येच दिसतो. बाय द वे, हा एशियामधल्या भारतामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा फक्त वेस्टर्न घाट्समध्ये मिळणारा हा बेडूक आहे. म्हणजे तुम्ही जर का व्हिडिओ कुठनं दुसरीकडनं बघत असाल, इतर भागामधनं, कोकण सोडून जर का इतर कुठनं महाराष्ट्रातनं बघत असाल, तर हा बेडूक तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळणार नाही. कदाचित मुंबईच्या काही भागामध्ये सुद्धा हा बेडूक मिळेल बघायला, पण इतर कुठेही ठिकाणी हा मिळणार नाही. हा जो बेडूक आहे हा आपल्या घरावरच्या ज्या टाईल्स आहेत ह्या सहज चढू शकतो. तुम्हाला याचे पाय इकडे दिसत असतील बघा. आपला जसा ट्री फ्रॉग असतो, ट्री फ्रॉग जे असतं म्हणजे बेडकी, ज्याला आपण बेडकी म्हणतो, अशी एवढी एवढी मोठी असते. किंवा एक हिरव्या रंगाची खूप मोठी अशी विशेष अशी एक बेडकी असते जी इतर महाराष्ट्रामध्ये, इतर वेस्टर्न घाट्समध्ये दिसते खूप घनदाट जंगलात. तशाच प्रकारे ह्यालासुद्धा हे जे तुम्हाला दिसत आहेत पायावरती, हे जे असे तीन त्याचे असे सकर टाईप जे आहेत, त्याच्यामुळे त्याला कुठचाही फ्लॅट सरफेस हा त्याला सहज सर करता येतो. म्हणजे जसे आपल्या टाईल्स झाल्या किंवा अगदी काच झालीच, मग काचेवरती सुद्धा हा सहज चढतो. आणि आपल्या घरामधले छोटे कीटक, गांडुळं, त्याच्यानंतर छोटे साप, हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी हा खातो. छोटे साप म्हणजे अगदी छोटे साप, अगदी वाळा वगैरे असे जे आहेत तसे. साधारणपणे ओलसर भागामध्ये हा बेडूक सापडतो. ही मला माहिती असणारी माहिती सांगतो आहे तुम्हाला. खूप विशेष, खूप सुंदर असा हा बेडूक आहे आणि ह्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये तस्करी होते मंडळी, खूप मोठ्या प्रमाणामध्ये. हा जो असा बेडूक आहे, म्हणजे मी काय तुम्हाला त्याची एखाद्या किंमत सांगत नाही, पण अशा बेडकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये नॅशनल मार्केटमध्ये आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये अशा बेडकांची, त्याच्यानंतर काही काही प्राण्यांची, सापांची खूप मोठ्या प्रमाणावर तस्करी होती आहे. आणि ती तस्करी आपण थांबायला पाहिजे. हे खूप चुकीचं आहे. ही भाग सोडून हा आपला, हे बघा, त्याला उडी मारली त्याने. हे बघा, इकडे तुम्हाला दाखवतो. हा बघा कसा लपला आहे बघा. इकडेच मिळाला हा बेडूक, ह्या झाडाच्या ह्या पानावरतीच होता तो. हा इकडचा भाग सोडून इतर कुठे ठिकाणी जर का सोडला तर तो जगणार नाही. ही त्याची हॅबिटॅट आहे. तुम्ही सगुणा बागेमध्ये कधी आला तर ही त्याची हॅबिटॅट आहे. किंवा आपला जो वेस्टर्न घाट्स खूप मोठा आहे, ऑफकोर्स खूप भयंकर मोठा आहे. 4-5 छोटे मोठे देश त्याला व्यापतील एवढा मोठा आपला वेस्टर्न घाट्स आहे. म्हणजे पार मुंबईपासून ते पार अगदी केरळच्या शेवटपर्यंत एवढा मोठा वेस्टर्न घाट्स आहे. तो त्याच्यामध्ये हा बेडूक सापडतो. पण हा एंडेंजर्ड आहे. ह्याला आपण वाचायला पाहिजे आणि अशा गोष्टींची आपण माहिती घेऊन आपण ह्यांना डॉक्युमेंट करायला पाहिजे. आता ह्याचे थोडेफार फोटो काढून कोणाकडे डॉक्युमेंट करायचे तर आपण फॉरेस्टवाल्यांना पाठवू किंवा अजून कोणत्या काही संस्थांना पाठवू जे स्पेसिफिकली अशा प्रकारच्या बेडूक वर्गावरच्या प्राण्यांवरती काम करतात. असेच सगुणा बागेमध्ये एकदम युनिक, एकदम रेअर असा पॉर्शिया नावाचा एक स्पायडरसुद्धा मिळतो, जो गनिमी काव्याने भक्ष्य पकडतो. उगाच कुठेतरी अशी कोळी जाळी लावून ठेवत नाही. तो असं प्रॉपर जाऊन उडी मारून असं भक्ष्य पकडतो. तो सुद्धा जगातल्या खूप रेअर अशा स्पायडर्सपैकी एक आहे. आणि हा सुद्धा जगातल्या खूप रेअर अशा बेडकांपैकी, म्हणजे इव्हन वेस्टर्न घाट्समध्ये सुद्धा हा बेडूक आता नष्ट होत चाललेला आहे. त्याच्यामुळे अशा बेडकांची आपण खूप काळजी करायला पाहिजे. आणि ह्यांना सगळ्यात मोठे शत्रूसुद्धा त्याला म्हणता येईल तर ते म्हणजे कावळा. मला तो अजिबात आवडत नाही, विचित्र पक्षी आहे तो. सगळे हे बेडूक सगळ्यांना पटापट असे एकत्र येऊन मारून टोचून खातात आणि भरपूर त्यांची संख्या वाढलेली आहे. आणि त्याच्यामुळे सुद्धा बाकीचे पक्षी कमी होण्याची शक्यता असू शकते. पण अशा प्रकारे हा खूप विशेष असा बेडूक आहे मंडळी. आपण ह्याला आता सोडून देऊया. इथे पाठीमागे गर्द एक प्रकारे छोटी अशी झाडी आहे आणि इकडे ओलसर जागा, इथे भरपूर किडे त्याला मिळतील. आणि इथे पटकन त्याला कोणताही पक्षी त्याला बघणार नाही. साप ह्याच्यामध्ये असू शकतील, पण तुम्हाला दिसतंय की हा किती कॅमोफ्लाइज आहे. त्याचा रंग बघा केवढा छान आहे. असा
चॉकलेटी हिरवा असा त्याचा रंग आहे आणि त्याच्यावरती असे काळे पॅचेस वगैरे आहेत. खूप छान आहे तो दिसायला, तुम्ही बघितलं हे बघा. आणि हुशार आहे एकदम. हे बघा ह्याचे हे पंजे मी तुम्हाला सांगत होतो, जे भिंतीवरती चढण्यासाठी एकदम परफेक्ट आहेत. हे बघा, त्याला आपण आता सोडून देऊया मंडळी. ओके, बाय बाय. ह्या साईडला ह्या साईड. धन्यवाद. सगुणा बाग, शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.